नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही मागच्या माझ्या व्लॉगला खूपच जास्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप धन्यवाद. आय गेस आई बाप्पांनी तो व्हिडिओ खूपच जास्त शेअर केला, तर मला खूप सगळ्यांच्या कमेंट्स आणि लाईक्स बघून खूप आनंद झाला. थँक्यू सो मच. आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांसाठी मी अजून एक व्लॉग इथे घेऊन आली आहे. तर आजचा आपला व्लॉग आहे सॅन फ्रान्सिस्को विषयी. आज आपण जात आहेत सॅन फ्रान्सिस्को फिरायला. तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी एक सॅन फ्रान्सिस्कोचा व्हिडिओ आहे, जिथे ओमकारच्या बाबांसोबत आम्ही खूप जास्त फिरलो आहे इकडे सगळीकडे. ते सगळं मी त्याच्यामध्ये दाखवलं आहे. बट दिस टाईम आई बाप्पांसोबतचा हा माझा पहिलाच व्लॉग आहे. दिस इज गोइंग टू बी समथिंग डिफरंट. तर एन्जॉय. मोस्टली आज आपण फिरणार आहेत पॅलेस ऑफ फाईन आर्ट्स, पियर 39 आणि ऑफकोर्स गोल्डन गेट. असं 1-2-3 गोष्टी फिरणार आहेत आपण. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये फिरायला तशा खूप गोष्टी आहेत. हॅलो पप्पा. हॅलो. रेडी? हा, रेडी एकदम. खूप उत्सुकता आहे. हॅलो. आर यू रेडी? Yes, people ready. गोल्डन गेट फायनली. Finally. हे आलो आपण पियर 39 वरती. खूप जास्त गर्दी आहे आज. हे आहे सी लायन्स. झोपलेत वाटतं. आई कसे आहेत सी लायन्स? खूपच घाण वाटत. का ग? ना करणे कसे आहेत? वेगळाच आहे प्रकार, म्हणजे पहिल्यांदाच पाहतो मी. हं. आणि काही जे आश्चर्य आहेत त्याच्यापैकी एक दिसते ते म्हणजे अशी निवांत पडले ते उन्हात आराम करत. वेगळंच वाटतं. आता आम्ही पॅलेस ऑफ फाईन आर्ट्सला आलो आहे. सगळेजण बघतायत, आर्ट बघतायत कसं बनवलं आहे ते. चला आपण आता त्याच्या आतमध्ये जाऊन बघू तिथे काय काय आहे. तर आता आपण गिराडेली स्क्वेअर मधून बाहेर आलो आहे. तिथे आपण चॉकलेट एक्सपिरियन्स बघितला. आणि आता आपण एका स्ट्रीटवरती जातो आहे, जी आहे लोंबार्ड स्ट्रीट. आणि तिथे असा पूर्ण वळणाचा रस्ता आहे, त्याच्यावरून आपण गाडी घेऊन जाणार आहे.
त्याआधी तुम्ही इथली घरं बघा कशी आहेत हे. रस्ता तर आहेच वाकडा, पण त्यावरती घर पण त्यांनी वाकडं बांधलं आहे. म्हणजे बघायला थोडं वियर्ड वाटतंय नाही का. हा असा रस्ता आहे तो. आता आपण गोल्डन गेटच्या खालून जाणार आहे. आर यू रेडी? Yes. चलो चले. गोल्डन गेटच्या फर्स्ट व्ह्यू पॉईंटच्या तिथे आलो आहे. ह्यांचे फोटो काढणं चालू झालं आहे. कसं आहे? खूप सुंदर आहे, मस्त आहे. तुझ्या ब्लॉगमध्ये पाहिला होता त्यावेळेसपासून पाहायची इच्छा होती. आता आज प्रत्यक्ष पाहिला, खूपच मस्त आहे. आणि आता तू माझ्या ब्लॉगमध्ये आली आहेस. तू, मी आणि गोल्डन गेट आपण एका फ्रेममध्ये एका ब्लॉगमध्ये आलो आहे. इट्स अमेझिंग. अँड इट्स व्हेरी नाईस. ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल फॉर मी. किती जवळ आले? खूपच म्हणजे आता असं की ते इतकं लांब दिसत होतं, आता हाताला येतं का असं वाटतं. है ना? हां.